माझे दिला तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टीडी क्रिएशनला। तर मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो सध्या जे ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे क्यूट स्माइलने, तर त्या सॉन्गवरती आपण आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार। व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन कन्सेप्टमध्ये व्हिडिओ, नवीन 3D इफेक्ट व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर शिकायला मिळणार आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला काही मटेरियलची आवश्यकता लागेल। त्या सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपल्या व्हिडिओचं जे काही मटेरियल लागणार आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचं मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर मी हाऊ टू डाउनलोड मटेरियल या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्हाला तर तो व्हिडिओ बघायचा आहे आणि आपल्या व्हिडिओचं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे, ठीक आहे। चला तर मित्रांनो, आपण आता जास्त वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर अलाइट मोशन हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे। जर तुमच्याजवळ अलाइट मोशन ॲप नसेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला आता अलाइट मोशन ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सॉन्ग बिटमार्क आणि शेकी बिट हे दोन्ही प्रीसेट तुम्हाला अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे, ठीक आहे। हे दोन्ही प्रीसेट तुम्हाला आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलीच आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर आपला सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर हा प्रोजेक्ट तुम्हाला काहीशा अशा प्रकारे दिसणार आहे, ठीक आहे। तर मी अशा प्रकारे तुम्हाला आजचा जो सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे 18 सेकंदावरती यायचं आहे आणि 18 सेकंदावरती आल्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे। त्या अगोदर आपल्या चॅनलचं नाव जे आहे ते इथून डिलीट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, अशा प्रकारे इथे अगोदर फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचं, ठीक आहे। तर मी अशा प्रकारे इथे फोल्डर सिलेक्ट करून घेतो आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करायला सुरुवात करून घ्यायची, ठीक आहे। जिथे डबल बिटॉक आहे तिथे तुम्हाला फोटो कट नाही करायचा, समोरून पुढच्या बिटॉकपर्यंत तुम्हाला फोटो ॲड करायचा, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे इथे फोटोज ॲड करून घेतलेले। अशा प्रकारे फोटोज ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा 18 सेकंदावरती यायचं आहे, प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे, दोन्ही अशा प्रकारे शेप इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि या शेपला तुम्हाला अशा प्रकारे इथे ओढून घ्यायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथून यावाला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा फोटो अशा प्रकारे जो कलर आहे तो कलर तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करायचा आहे आणि वरचा जो कलर आहे तुम्हाला वरचा कलर अशा प्रकारे इथे ट्रान्सफरेट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ही जी शॅडो लेअर आहे तुम्हाला व्यवस्थित ॲड करायची, ठीक आहे। तुम्हाला जशा प्रकारे आवडत असेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲड करायची। त्यानंतर मी खाली तुम्हाला अशा प्रकारे एक लेअर दिलेली आहे, ती लेअर तुम्हाला अशा प्रकारे वरती पडून घ्यायची आणि यामध्ये तुम्हाला एक नाव टाईप करायचं, ठीक आहे, अशा प्रकारे। तर तुम्हाला कोणतंही नाव आवडत असेल तर तुम्ही इथे अशा प्रकारे तुम्ही टाईप करू शकता, ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार, ठीक आहे। तर मी अशा प्रकारे टाईप करून घेतो नाव आणि त्यानंतर तुम्हाला इकडे येऊन जायचं सुरुवातीला, ठीक आहे। सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सुरुवातीला यायचं आहे, प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे, मीडियममध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला कोणताही एक फोटो तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करायचा आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या फोटोला तुम्हाला अशा प्रकारे याची जी साईज आहे तुम्हाला अशा प्रकारे याची जी साईज आहे ती तुम्हाला कमी करून घ्यायची, ठीक आहे। तर मी काय करतो, याची जी साईज आहे ही 600पर्यंत ठेवतो, ठीक आहे। तर ही साईज याची मी 600पर्यंत ठेवतो अशा प्रकारे। तुम्हालाही अशा प्रकारची साईज ठेवायची। त्यानंतर याला बॉर्डर अँड स्ट्रोक एनेबल करायचा आहे। स्ट्रोकचा कलर जो आहे तो तुम्हाला व्हाईटवाला ठेवायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर याला अशा प्रकारे एक शॅडो जी आहे ती एनेबल करून घ्यायची, शॅडो, ठीक आहे। अशा प्रकारे शॅडो एनेबल केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे हा फोटो दिसून जाणार, ठीक आहे। त्यानंतर याला एक इफेक्ट द्यायचा आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे आणि एक्सपोज अँड गामा हा वाला इफेक्ट तुम्हाला येथे ॲड करायचा, ठीक आहे। तर हा फोटो अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे। इथे की द्यायची, इथे की द्यायची आणि इथे तुम्हाला अशा प्रकारे एक्सपोजर हाय करून घ्यायचा, ठीक आहे।
तर अशा प्रकारे तुम्हाला हा इथे फोटो दिसून जाईल। तर या फोटोचं तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे डुप्लिकेट लेअर क्रिएट करायची आणि ती अशा प्रकारे तुम्हाला इथे पुढच्या या बिटमार्कवरती ओढून घ्यायची आणि याला पुन्हा अशा प्रकारे या टाईम ड्युरेशनला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे इकडे पुन्हा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा फोटो। ठीक आहे, त्यानंतर पुन्हा पुढे यायचं आहे आणि याचा अशा प्रकारे डुप्लिकेट लेअर क्रिएट करायचे। ठीक आहे, आणि अशा प्रकारे या बिटमार्कपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, हा फोटो जो आहे तो व्यवस्थित ओढून घ्यायचा। ठीक आहे, पुन्हा पुढे यायचं आहे, पुन्हा याची अशा प्रकारे डुप्लिकेट लेअर क्रिएट करायची आणि हा फोटो तुम्हाला इकडे अशा प्रकारे ओढून घ्यायचा। ठीक आहे, पुन्हा डुप्लिकेट लेअर करायची आणि हा फोटो तुम्हाला अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचा। ठीक आहे, तर हे बघा मी अशा प्रकारे काय करतो आहे, हा जो फोटो आहे अशा प्रकारे याची डुप्लिकेट लेअर क्रिएट करून याला अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे। तर तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला 18 सेकंदावरती येईपर्यंत अशाच प्रकारे तुम्हाला हे जे फोटो आहे डुप्लिकेट लेअरवाले अशा प्रकारे तुम्हाला ॲड करायचं आहे। ठीक आहे, तर मी हे सर्व ॲड करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो। तर मित्रांनो मी अशा प्रकारे ते डुप्लिकेट लेअर जे आहे ते क्रिएट केलेले आहे अशा प्रकारे। ठीक आहे, तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे डुप्लिकेट लेअर क्रिएट करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे खाली येऊन जायचं। ठीक आहे, खाली आल्यानंतर मी इथे ऑलरेडी काय केलेलं आहे, तुम्हाला फोटोज ॲड करून दिलेले। ठीक आहे, अशा प्रकारे। आणि जर तुम्हाला फोटो चेंज करायचे असेल तर तुम्ही इथे फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन इथून काय करू शकता, फोटोज चेंज करू शकता। ठीक आहे, तर मी जो पहिला फोटो आहे तोच इथे राहू देतो सध्याच। ठीक आहे, आणि अशा प्रकारे क्रिएट केल्यानंतर तुम्हाला आता पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर पुढचे जे दोन लेअर आहे ते दोनही लेअर तुम्हाला अशा प्रकारे ऑन करून घ्यायचे। ठीक आहे, अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वरती यायचं आहे आणि आपण जे डुप्लिकेट लेअर क्रिएट केलेले आहे इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर तुम्हाला जो फोटो दिसत असेल हे जे वरचा एक फोटो आणि खालचा एक फोटो, येथे जो फोटो दिसत असेल अगोदरच्या बिटमार्कमध्ये, तर हाच फोटो तुम्हाला समोरच्या बिटमार्कमध्ये ॲड करायचा। ठीक आहे, तर हा फोटो तुम्हाला बघून घ्यायचा आहे कोणता आहे आणि तो फोटो तुम्हाला अशा प्रकारच्या समोरच्या जी बिटमार्क आहे त्या समोरच्या बिटमार्कवरती तो फोटो तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। त्यानंतर पुन्हा पुढे यायचं आहे आणि तुम्हाला येथे जो बिटमार्क दिसेल वरचा फोटो आणि खालचा फोटो हे जे दोन फोटो दिसतील हाच फोटो तुम्हाला काय करायचा आहे, इथे बघायचा आहे कोणता आहे तर, आणि तो फोटो तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा। ठीक आहे, पुन्हा पुढे यायचं तुम्हाला अशा प्रकारे आणि पुन्हा पुढे आल्यानंतर तुम्हाला खालचा जो ऑप्शन आहे दोन्ही लेअर्स अशा प्रकारे ऑन करून घ्यायचा आहे आणि ऑन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे फोटो बघायचा आहे कोणता आहे आणि तो फोटो बघितल्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला तो फोटो पुन्हा एकदा चेंज करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हा फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। तर मागे जो फोटो असेल, मागे जे दोन फोटो असतील वरही आणि खाली, तोच फोटो तुम्हाला समोरच्या बिटमार्कमध्ये ॲड करायचा आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला प्रोसेस करायची, मी पुन्हा एकदा करून दाखवतो तुम्हाला। तर अशा प्रकारे हे जे ऑप्शन आहे अशा प्रकारे ऑन करायचे आणि ऑन केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता इथे तुम्हाला हा जो फोटो दिसत आहे वरती आणि खाली तो फोटो तुम्हाला समोरच्या बिटमार्कमध्ये ॲड करायचा। ठीक आहे, तर तो फोटो तुम्हाला बघून घ्यायचा आहे कोणता आहे तर, आणि तो फोटो तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हीच प्रोसेस तुम्हाला इथपर्यंत करायची 18 सेकंदापर्यंत। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही प्रोसेस करून घ्या, मी पूर्ण प्रोसेस नाही करत। ठीक आहे, तर यानंतर तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला सर्वात खाली एक लेअर दिलेली आहे। ठीक आहे, तर तुम्हाला या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टमध्ये जायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला इकडे यायचं आहे आणि इथे जे आपलं नाव आहे त्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला लास्टवाला जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथून तुम्हाला डिलीट करून घ्यायचा। ठीक आहे, आणि तो इफेक्ट तुम्हाला या खालची जी लेअर आहे त्या लेअरला द्यायचा आहे आणि इथून ऑन करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओचा इफेक्ट आहे तो इथे तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसून जाईल आणि खालचे जे काही सर्व लेअर आहे सर्व लेअर तुम्हाला ऑन करून घ्यायचे। ठीक आहे, अशा प्रकारे फोटो ॲड करता वेळेसच तुम्हाला हे एक लेअर ऑन करायचे। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो काही तो तयार झालेला आहे। यानंतर अशा प्रकारे व्हिडिओ तयार झाल्यानंतर तुम्हाला यावाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं शेअरच्या आणि इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे रिझॉल्युशन सिलेक्ट करायचं तुम्हाला आणि या एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा। ठीक आहे, आणि एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करायचं आहे आणि मग तुम्हाला जिथे कुठं पाठवायचं असेल तिथे तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा। ठीक आहे, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। आपण भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर बाकीचे व्हिडिओ बघत जाल।